मी आज आमचं सत्रामध्ये महिलांच्या सक्षमीकरणावरती एक चर्चा ठेवलेली आहे. तर अशा महिला ज्या आपल्या आयुष्यामध्ये संघर्ष करतायत 2 वेळच्या अन्नासाठी, त्या त्या पाण्यासाठी संघर्ष करतायत, ज्यांना पिण्याचं पाणी नाहीये, ज्यांना 2 वेळचं पोटात अन्न नाहीये, अशा महिला सॅनिटरी नॅपकिन खरेदी करू शकतात का? उद्या जागतिक महिला दिन आहे आणि आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी सध्या आहेत भाजप आमदार स्नेहा दुबे. ताई, आपलं MHA मध्ये खूप स्वागत. ताई, माझा पहिला प्रश्न असा आहे की तुम्ही हे क्षेत्र कसं निवडलं? यामागे कुणाची प्रेरणा आहे? अ, सामाजिक कार्यामध्ये मी गेल्या 20 वर्षापासून होती आणि माझे आई-वडील विवेक पंडित आणि विद्युलता पंडित हे गेल्या 40 वर्षापासून आदिवासी, गोरगरीब, वंचित समाजासाठी काम करतायत. तर त्यांच्यासोबत लहानपणापासूनच मी ह्या कामामध्ये होती आणि त्यामुळे सामाजिक कार्याची आवड होती आणि सामाजिक काम करताना लोकांचे प्रश्न सोडवायचे असतील, तर राजकीय क्षेत्राचीही जोड पाहिजे आणि त्यासाठी जेव्हा संधी मिळाली, त्यावेळेला राजकारणामध्ये सुद्धा प्रवेश घेतला आणि आता लोकप्रतिनिधी म्हणून काम करते. गेल्या 30 वर्षांपासून असलेली ठाकूर परिवाराची दहशत संपवताना महिला म्हणून कोणत्या अडचणी आल्या? खरं बघायला गेलं तर महिला म्हणून अडचणी नाही आला. महिला म्हणून मला जास्त लोकांचा सपोर्ट मिळाला, लोकांचा सहभाग मिळाला आणि एक ठाकूरशाही म्हणा किंवा एक दहशतवाद होता त्यांचा किंवा जी काही गुंडगिरी होती, जी काही बोलण्या चालण्याची पद्धती होती, समोरच्या व्यक्तीशी बोलणं किंवा सन्मान देणं, ह्या सगळ्या गोष्टी होत्या. तर त्या बाबतीत मला ह्या सगळ्या गोष्टींचा फायदा झाला. कारण की आपण समोरच्याशी कसं बोलतोय, समोरच्याला कसा सन्मान देतोय आणि महिला म्हणून मी जास्त लोकांशी कनेक्ट झाली आणि आपण बघितलं तर यावेळेला महिला मतदानाला सुद्धा खूप जास्त मोठ्या प्रमाणात उतरल्या. त्याच्यामुळे महिला म्हणून महिलांशी कनेक्ट होताना मला खूप सोपं गेलं. गेल्या काही दिवसात महिलांवरील अत्याचाराच्या घटना बघता महिलांच्या सुरक्षेचा प्रश्नही उपस्थित होतोय. तर तो प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही कसा पाठपुरावा करणार? अ, गेल्या काही वर्षांमध्ये ही विकृती खूपच वाढलेली आहे समाजामध्ये. म्हणजे आपण फक्त कोणतंही सरकार असू दे, फक्त सरकारला दोष देऊन उपयोग नाही. कायदे आपले आहेत. कायदा अंमलामध्ये आणणारी यंत्रणा सुद्धा आपल्याकडे आहे आणि काही थोड्याफार प्रमाणामध्ये चांगलंही काम होतं आणि कुठे-कुठे चुकाही होतात. पण माझ्या माहितीप्रमाणे प्रत्येक ठिकाणी गुन्हे नोंदवले जातायत, आरोपी पकडलेही जातायत. पण जी समाजातली विकृती आहे ती कमी करणं गरजेचं आहे आणि त्याला समाज म्हणून आपण कसे पाहतो ह्याकडे सुद्धा महत्त्वाने आपल्याला बघणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे समाजाला जागृत करण्यासाठी आणि समाजातली विकृती कमी करण्यासाठी काय प्रयत्न केले पाहिजे त्या दृष्टीने विचार करणं आणि काम करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. कायद्यावरून राज्यात सध्या शक्ती कायद्याची खूप जोरात मागणी सुरू आहे. तर शक्ती कायदा लागू व्हावा यासाठी तुम्ही काही प्रयत्न करणार आहात? नक्की. मला असं वाटतं जे कायदे चांगले आहेत, मग ते कोणाच्याही काळामध्ये आलेले असतील. पण जर ते चांगले आहेत, तर त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. ते आले पाहिजे अंमलामध्ये आणि त्यासाठी निश्चित आम्ही या महायुतीच्या शासनाकडे सुद्धा पाठपुरावा करू आणि शक्ती कायद्यामधले जे चांगली कलमं आहेत, चांगली धोरणं आहेत, ती निश्चित अंमलबजावणीसाठी प्रयत्न करू. लोकप्रतिनिधी आणि गृहिणी हे समीकरण कसं साधता? अं, अ, म्हणजे खूप कठीण प्रश्न आहे खरं. पण लोकप्रतिनिधी असताना गृहिणीही आहे, आई आहे. पण ह्या सगळ्यामध्ये माझ्या घरच्यांचा सपोर्ट आणि मुलांचा सपोर्ट आणि माझ्या नवऱ्याचा सपोर्ट नवीन दुबे हे खूप महत्वाचं आहे. आणि माझी आई आणि सासू या दोघी जणी माझ्या पाठी अगदी खंबीरपणे उभ्या आहेत. त्याच्यामुळे मला जास्त अडचणी येत नाहीयेत. पण थोडंफार सगळं आयुष्यच बदललेलं आहे. त्याच्यामुळे थोडीशी आठवण मुलांची कधी-कधी मध्ये जास्त येत असते. पण सगळं बॅलन्स आहे, होतंय. स्वतःचे छंद जोपासण्यासाठी किंवा स्वतःला वेळ देता येतो का? सध्या तरी अजिबात देता येत नाहीये. पण लोकसेवा आता हेच आयुष्याचं ध्येय आहे. त्याच्यामुळे लोकांची कामं होतात, लोक समाधानी होतात. त्यामध्येच आनंद मिळतोय आणि तोच आनंद सगळ्यात खूप महत्वाचा आहे. आता लवकरच अर्थसंकल्प सादर होणार आहे. तर तुम्हाला महिलांसाठी या अर्थसंकल्पातून काय अपेक्षा आहे?
महिलांसाठी महायुती सरकारने खूप चांगल्या योजना आणलेल्याच आहेत. आपण खूप इलेक्शनच्या कालावधीमध्ये सुद्धा अशा अफवा येत होत्या, की लाडकी बहीण योजना बंद होणार आहे वगैरे. त्यावर माननीय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि या अर्थसंकल्पामध्ये सुद्धा महिलांसाठी जास्तीत जास्त चांगल्या योजना असतील. मी आज आमचं सत्रामध्ये महिलांच्या सक्षमीकरणावरती एक चर्चा ठेवलेली आहे. त्यामध्ये एक मुद्दा मांडणार आहे, की आपण नेहमी महिलांच्या बाबतीत वेगवेगळ्या विषयांच्या बाबतीत, सुरक्षेच्या बाबतीत चर्चा करतो, त्यांच्या अधिकारांच्या बाबतीत चर्चा करतो. पण सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे, तो म्हणजे महिलांच्या मासिक पाळीबद्दलचा. आणि आपल्या राज्यामध्ये जवळपास 23 लाख हे अंत्योदय कार्डधारक आहेत. म्हणजे त्याचे आपण डबल केलं तर 50 लाखाच्या आसपास महिला आहेत, ज्या गरिबी खाली आहेत, ज्या अंत्योदय कार्डधारकांमध्ये येतात. तर अशा महिला ज्या आपल्या आयुष्यामध्ये संघर्ष करतायत 2 वेळच्या अन्नासाठी, त्या पाण्यासाठी संघर्ष करतायत, ज्यांना पिण्याचं पाणी नाहीये, ज्यांना 2 वेळचं पोटात अन्न नाहीये, अशा महिला सॅनिटरी नॅपकिन खरेदी करू शकतात का? हा मोठा प्रश्न आहे. आणि मग त्यांच्या आरोग्याचं काय? त्यांच्या मासिक पाळीच्या वेळेच्या स्वच्छतेचं काय? हा प्रश्न आपण सगळ्यांनी स्वतःला विचारला पाहिजे आणि तोच प्रश्न मी शासनापुढेही मांडणार आहे आणि त्यांच्यासाठी काहीतरी योजना लागू करावी. उदाहरणार्थ समजा रेशन कार्ड वरती रेशन मिळतं अंत्योदयच्या कार्डधारकांना, तर तिथेच त्यांना जर सॅनिटरी नॅपकिन पण पुरवला गेला, तर त्यांना इतरत्र कुठेही जाण्याची गरज लागणार नाही. महिला ती वीटभट्टीवर काम करत असू दे, ऊसतोडीची कामगार असू दे किंवा द्राक्षाच्या मळ्यात काम करणारी असू दे. रेशन घ्यायला ती रेशनिंगच्या दुकानावरती जातेच. मग तिथे तिला जर ह्या गोष्टी मिळाल्या, तर तिचं आरोग्य चांगलं राहील आणि एकूणच तिचं जे जीवनमान आहे ते सुधारण्यासाठी मदत होईल. तर मी अशा पद्धतीची मागणी करणार आहे. बघूया शासन त्याला कसा प्रतिसाद देतो. महिला दिनानिमित्त राज्यातील महिला आणि मुलींना कशा शुभेच्छा देणार? सर्वच महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या महिलांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. आपण सगळ्यांनी सक्षम होऊन आत्मनिर्भर होणं गरजेचं आहे आणि फक्त शरीराची सुरक्षा नाही, तर आपली मानसिक सुरक्षा आणि मानसिक स्वास्थ्यही जपणं महत्त्वाचं आहे. तर मी सगळ्यांना मानसिक स्वास्थ्य, शारीरिक स्वास्थ्य जपण्यासाठी शुभेच्छा देते आणि सक्षम होण्यासाठी शुभेच्छा. धन्यवाद ताई आमच्याशी संवाद साधल्याबद्दल. कॅमेरामन अलेक चाळकेसह मी अवंती भोयर, महा MTV मुंबई.